नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता श्रावण महिना हा 15 ऑगस्टपासूनच सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि या महिन्यातीलच पहिला सोमवार आलेला आहे आणि योगायोगाने या दिवशी आलेली आहे ती म्हणजे नागपंचमी. तब्बल 3 वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तो जुळून आलेला आहे. श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी नागपंचमी येणे म्हणजे या श्रावणी सोमवारचं महत्त्व हे दुप्पट पटीनं वाढलेलं आहे. म्हणूनच 17 ऑगस्टचा दिवस यंदा सर्व शिवभक्तांसाठी मोठी ही एक ही श्रद्धा असणार आहे. नागपंचमी हा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवतेला समर्पित आहे आणि हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष असं स्थान आहे. भगवान शिवशंकराच्या गळ्यातील नाग हा भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा केलेला पराभव. आपल्या हिंदू धर्मात नागदेवतेला तितके स्थान दिलेले आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यासोबतच हा दिवस भगवान शिवशंकरांना सुद्धा समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करणे, अर्चा करणे, मंत्र करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होत असतात. त्याचबरोबर भगवान शिवशंकर, माता लक्ष्मी, पार्वती यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत वैकल्य केल्याने आपल्याला शारीरिक मानसिक शुद्धीकरण देखील होत असते आणि म्हणून या दिवशी आपण सर्वांनी व्रत करायचं आहे. स्त्रिया, पुरुष, अविवाहित मुली सुद्धा चांगला वर मिळवण्यासाठी सुद्धा हे व्रत करू शकतात. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं. या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने व्रत करून महादेवाची पूजा करतो त्याच्या इच्छा मनोकामना ह्या नक्की पूर्ण होत असेल अशी धार्मिक मान्यता आहे. आता श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपण एक विशिष्ट प्रकारची सेवाही करणार आहोत. त्या कोणत्या सेवा आहेत, आता कोणती सेवा आहे, कशी करायची आहे ते पाहणार आहोत. तसेच श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी ही महादेवाला शिवामूठ अर्पण केली जाते. तर ती शिवामूठ कोणती आहे, शिवामूठ कसे व्हायचे, तर आता बरेच जण शिवामूठ वाहताना एक मोठी चूक करत असतात. जे तांदूळ आपण शिवामूठ वाहण्यासाठी घेतो तर ते अर्धे घेऊन नका तर अखंड असावेत. म्हणजे तुटलेले, फुटलेले, खराब झालेले किंवा काळे पडलेले तांदूळ हे शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला घ्यायचे नाहीत. तर असे असंख्य तांदूळ आपल्याला शिवामूठ अर्पण करण्यासाठी घ्यायचे आहेत. महादेवाच्या पूजेमध्ये अखंड असणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच शिवामूठ वाहताना तांदूळ तुम्ही जे आहे ते आपल्याला अखंड वापरायचे आहेत. हे धान्य अर्पण करताना आपण थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि तसे कोरडे तांदूळ हे शिवामूठ म्हणून अर्पण करायचे नाहीयेत. ओलं करून घ्यायचं आहे. उजव्या हाताने ही शिवामूठ जी आहे ती आपल्याला व्हायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. तर शिवामूठ वाहताना जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे आपल्याला भगवान महादेवापर्यंत पोहोचत असतो आणि शिवामुठीचा फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असे. तर असा मंत्र, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देव, मनातल्या इच्छा पूर्ण करा हे देवा, असे 3 वेळा मंत्र बोलून आपल्याला 3 वेळा हा शिवामूठ जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. श्रावण सोमवारचे व्रत संपूर्ण दिवसभर आपल्याला करून संध्याकाळी देवाची आरती करून शिवलिंगावरती बेलपत्र वाहून हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये वरई म्हणजेच भगर जी आहे ती खाल्ली जात नाही. म्हणून तुम्हाला चुकूनही व्रत करत असताना वरईचं सेवन हे करायचं नाही. हे अजिबात करू नका, नाही तर तुमचं जे व्रत आहे ते तुटेल. या व्रताचा सुद्धा तुम्हाला फळ मिळणार नाही. उपवासामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी, फळं असतील, वेफर असतील हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण वरही हे खाणं तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर यासोबत तुम्हाला फणस जे फळ आहे ना ते सुद्धा तुम्हाला खायचं नाही. हे सुद्धा या व्रतामध्ये चालत नाही. त्याचबरोबर तुम्हाला नागपंचमीचा उपवास सुद्धा आहे आणि तुम्ही श्रावण सोमवारचा सुद्धा उपवास आहे. तर तुम्ही एकत्र करू शकता. हे दोन्ही उपवास जे आहेत तर ते संध्याकाळी तुम्हाला सोडायचे आहेत. आता पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही व्रत एकत्र आलेले आहेत. तर हे दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहे. दोन्ही व्रत एकाच दिवशी असल्याने सुवर्ण योग असा निर्माण झालेला आहे. या योगावरती आपण
काही जर उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असते. तर कोणते असे उपाय आहेत जे आपल्या पहिल्याला श्रावणी सोमवारी करायचे आहेत? अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जो आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा आहे. केला तरीही चालेल. मंदिरातून घरी आणायच्या आहेत एक अशी वस्तू जी 24 तासात चहूबाजूने आपल्या घरात पैसा येऊ लागेल. पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्याचं सोनं होईल. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल. तर असं कोणतं आहे? तसेच घरातील वाईट शक्ती, आजारपण, गरिबी ही कायमची निघून जाईल. आपल्या घराची प्रगती होईल. मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. अशी कोणती वस्तू जी आहे ती तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचं नंतर काय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आता तुम्हाला हा जो उपाय आणायचा आहे किंवा ही वस्तू जी आणायची आहे ती मंदिरातून आणायची आहे. तसेच तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते कधी करायचे आहेत आणि हे उपाय करताना कोणती काळजी घ्यायची आहे. बघा, हे उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकता. तसेच सोमवारच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळामध्ये सुद्धा हा उपाय केला तरी चांगला असतो. पण प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणता काळ असतो? तर या काळामध्येच प्रदोष काळामध्येच भगवान महादेवांची पूजा ही केली जाते आणि म्हणून शक्य असेल तर तुम्हाला प्रदोष काळामध्येच हा उपाय करा. शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही मंदिरात जाणार आहात तेव्हा तुम्ही ही वस्तू तुम्ही घरी आणू शकता. जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्याकडे पैसे येत नाहीत किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही, तर काही ना काही कारणाने तुमच्या घरातून, तुमच्या हातातून तो पैसा हा निघून जात असतो. तर अशा या गोष्टीमुळे जर तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घ्यावे लागत असतील तर किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, हे कर्ज घराचं असेल, कुणाचं दुसऱ्याचं देणं घेणं असेल, तर तेही तुमचं जमिनीचं असेल, गाडीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती जर असेल तर त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं भाग्य चांगले नाही म्हणून तुमचे खराब आहे, तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर नशीब देखील मार्ग बदलते आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की गरीब व्यक्तीसुद्धा काही दिवसानंतर श्रीमंत होतो आणि श्रीमंत व्यक्तीसुद्धा काही दिवसानंतर हे कालांतराने गरीब होत असतो. म्हणून आपलं नशीब जे आहे ते बदलत असतं. म्हणून आपण फक्त तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी घडून आणायच्या असतील तर हा उपाय नक्की तुम्हाला करायचा आहे. अवश्य करा. उपाय केल्याने तुमच्या घरातील मुलांची, पतीची, कुटुंबाची ही प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. तसेच तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. त्याचा उद्योग, व्यवसायात किंवा नोकरी करत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याची भरभराट होईल, त्याची प्रगती होईल. हा उपाय कराने आपल्या घरामध्ये नक्कीच सकाळी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल, गाईचं कच्चं दूध वगैरे टाकायची आहे आणि अंघोळ करून घ्यायची आहे. लगेच सकाळची पूजा वगैरे उरकून घ्यायची आहे. देवघरामध्ये दुधाने, पंचामृताने जसा होईल तसा आपल्याला अभिषेक करायचा आहे महादेवाचा आणि किंवा महादेवाची जर पिंड असेल, शिवलिंग असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही जर मंदिरामध्ये जाऊन शिवपूजन केले तर शिवलिंगावरती अभिषेक केला तर आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते, एक दैवी शक्ती आपल्यामध्ये काम करत असते. त्यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात आणि म्हणून प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे. छान देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी एक लोटा जल तुम्हाला घ्यायचा आहे. स्वच्छ पिण्याचं पाणी असावं. कुठलंही नळाचं वगैरे पाणी घेऊ नका आणि हे पाणी आपल्या घरातून घेऊन जायचं आहे. जेव्हा तुम्ही घरातून हे पाणी शिवलिंगावरती जाऊन अर्पण करता तेव्हा आपल्या घराचा पत्ता जो आहे तो भगवान महादेवांना सांगत असतो. म्हणून स्वतःच्या घरातूनच पाणी घेऊन जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल, 1 चमचाभर गाईचं दूध आणि दूध टाकायचं आहे. 1 गुळाचा खडा टाकायचा आहे. 11 अखंड तांदळाचे दाणे हे तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला 5 बेलपत्री पानंसुद्धा घ्यायचे आहेत, ज्यामध्ये बेलाच्या पानाला 3 किंवा 5 पानं असतात. अशीच बेलपत्र आपल्याला घ्यायची आहेत. 1 किंवा 2 बेलपत्र असलेले पान आपल्याला घ्यायचे नाहीत. बेलपत्राच्या पानावर तुम्हाला चंदन
चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. आता हा मंत्र कसा लिहायचा तर बघा, तुम्हाला एका बेलपत्राची 3 पानं आहेत. एकावर ओम, दुसऱ्यावर नम आणि तिसऱ्या पानावरती शिवाय असा हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. आणि 2 खालची जी पानं आहेत त्या म्हणजेच पहिल्या पानावर ओम, दुसऱ्या पानावर नम आणि तिसऱ्या पानावर शिवाय अशा पद्धतीने तुम्हाला या बेलपत्रावरती हा मंत्र लिहून घ्यायचा आहे. यानंतर हे 1 लोटा जल आणि 5 बेलाची पानं घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि हे पानं घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आजूबाजूच्या जिथे कुठे महादेवाचे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही हे जल अर्पण करत असताना महामृत्यूंजय मंत्राचा देखील जप करू शकता. यानंतर काय करायचं आहे तर हे 5 जे बेलपत्र आहे ते तुम्हाला घेतलेले आहे ते बेलपत्र तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावरती तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. आणि हे बेलपत्राचं देठ जे आहे ना ते तुम्हाला तुमच्याकडे बेलपत्राचं जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे. आणि ज्या साईडने तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र लिहिलेला आहे तर तो मंत्र बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती पालथा अर्पण करायचा. यानंतर तुम्ही जो तांदूळ जो आणलेला आहे तो सुद्धा आपल्या हातामध्ये घेऊन तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. आणि जी के बेलपत्राने अर्पण केला जातो त्यावरून हा तो तांदूळ ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे आणि दुसरा देठ काढून घ्यायचा आहे. अशा ज्या साईडने तुम्ही ओम नमः शिवाय लिहिलेला आहे तो त्या शिवलिंगावरती खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला या पद्धतीने अर्पण करायचा आहे. बघा, पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि त्यावर बेलपत्र ठेवायचे आहेत आणि त्यावर तांदूळ अर्पण करायचे. तुम्हाला एक एक करून असे 5 बेलपत्र आणि त्यासोबतच तुम्हाला 5 अखंड तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून भगवान महादेवाचे नामस्मरण करायचे आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. तुमची मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता ती जी 5 बेलपत्र आहे ती तुम्ही अर्पण केलेली आहे त्यातील एक बेलपत्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि शिवमंदिराच्या बाहेर यायचं आहे. आणि बाहेर आल्यानंतर ते मंदिराच्या बाहेर जो नंदी आहे ना त्याच्या डाव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. आणि नंदी जे हे भगवान महादेवाचे वाहन मानले जाते आणि जेव्हा तुमची इच्छा व्यक्त करत असतात तेव्हा ते भगवान महादेवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे नंदी करत असतात. म्हणून त्यांच्या उजव्या कानामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. बेलपत्र घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हे बेलपत्र आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आणि जिथे तुम्ही थोडे मोठे पैसे ठेवतात तिथे महत्त्वाची ठेवतात, तिथे तुम्हाला कागदपत्र ठेवतात तिथे तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे. आता काही जी तिजोरीत ठेवायचं आहे आणि ते जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत तिजोरीत ठेवायचे, कारण ते अभिमंत्रित झालेलं असतं आणि त्यावरती आपण सेवा केलेल्या असतात. आणि त्या शिवलिंगावरती बेलपत्र असे म्हणून ते बेलपत्रामध्ये एक देवी शक्ती असते आणि लक्ष्मी आकर्षित करण्याची जी पण शक्ती सर्वात जास्त त्या बेलपत्रामध्ये असते. जेव्हा असं आपण करत असतो तेव्हा आपल्या घरात ठेवत असतो तेव्हा आपल्या घरात चहूबाजूने हा पैसा येऊ लागतो. आपल्या घरातील पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होत असतात. आपल्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे जे बेलपत्र तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही ते तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या एखाद्या उद्योग व्यवसाय जिथे तिजोरी असेल तिथे सुद्धा तुम्ही हे बेलपत्र तुम्ही ठेवू शकता. महाशिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती भावाने शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि म्हणून हा उपाय जो आहे तो तुम्हाला अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी बेलवृक्षाच्या झाडाखाली एक दिवा सुद्धा लावायचा आहे. तुमच्या घरी झाड असेल जवळपास असेल तर तिथे तुम्ही दिवा लावला तरीही चालेल. ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांच्या दारावरती हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. त्यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी देखील प्राप्त होते आणि साक्षात महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि नवरा बायकोमध्ये सतत वाद असेल तर त्यांचं पटत नसेल तर या श्रावण सोमवारचं व्रत दोघांनी मिळून करा आणि दोघांमध्ये नक्कीच म्हणजे महादेवाची आणि माता पार्वतीची महादेव आणि माता पार्वतीचा तुमच्या घरामध्ये वास असेल आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर प्राप्त होईल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.